नमस्कार. कधी लक्ष दिलंय का? कन्या राशीच्या लोकांचं जीवन जरा वेगळंच असतं. त्यांचं मन एखाद्या शांत समुद्रासारखं, वरून शांत पण आत खोल खोल वादळ. कन्या रास म्हणजे अतिशय सूक्ष्म निरीक्षण करणारे, भावना मनात लपवून ठेवणारे, इतरांसाठी सगळं देणारे पण स्वतःसाठी खूप कमी मागणारे लोक. आणि म्हणूनच त्यांचं दुःख कुणाच्या लक्षातच येत नाही. हा प्रवास आहे एका कन्या राशीच्या मनाचा, तिच्या संघर्षांचा, तिच्या जखमांचा, तिच्या नात्यांच्या तुटत्या धाग्यांचा आणि शेवटी तिच्या सुवर्ण काळाचा. कन्या राशीचं दुःख शांतपणे सहन केलेला संघर्ष. कधी कधी काही लोक बाहेरून खूप शांत, स्थिर, व्यवस्थित दिसतात, पण त्यांच्या मनात किती वादळ चाललेली असतात हे जगाला दिसतच नाही. हीच ती कन्या रास, जगासाठी परफेक्ट पण स्वतःसाठी हजारो प्रश्न घेऊन जगणारी. परफेक्शनची शिक्षा स्वतःला कधीच पुरेसे न मानणे. कन्या रास नेहमी परफेक्ट असते हे लोक मानतात, पण यामागचं दुःख जगाला दिसत नाही. कन्या स्त्री पुरुष दररोज स्वतःच्या चुका शोधत बसलेले असतात. त्यांना वाटतं मी अजून चांगलं करू शकलो असतो, माझ्यात अजून काहीतरी कमी आहे. हा आत्मसंदेहच त्यांचा सर्वात मोठा शत्रू. लोक त्यांना परफेक्ट म्हणतात, पण ते स्वतःला कधीच स्वीकारत नाहीत. यामुळे त्यांचं मन कायम भारलेलं असतं. भावनांची गाठ खूप काही मनात पण ओठांवर नाही. कन्या रास खूप काही अनुभवते, खूप काही जाणते, पण बोलत मात्र काहीच नाही. का? कारण त्यांना भीती असते, मी बोललं तर दुसऱ्याला दुखेल, माझं बोलणं योग्य आहे का, लोक काय विचार करतील. त्यामुळे ते प्रत्येक भावना आतमध्ये कैद करून ठेवतात. ही दडपण जमतं आणि हळूहळू दुःखात बदलतं. जबाबदारीची जड साखळी, इतरांसाठी जास्त, स्वतःसाठी शून्य. कन्या रास घर असो, काम असो, नातं असो, सगळ्यांसाठी तीच धावते. ते आजारी असले तरी दुसऱ्यांची काळजी आधी करतात. ते थकले असले तरी काम थांबवत नाहीत. आणि वाईट म्हणजे लोक हे स्वाभाविक मानतात. त्यांच्या दिलेल्या त्यागाचं कुणालाही मूल्य नाही. हीच त्यांची वेदना. लोकांचे प्रॉब्लेम सोडवणारी पण स्वतःच्या वेदना न बोलणारी. कन्या राशीला इतरांचे प्रश्न सोडवण्याची विलक्षण क्षमता असते. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आराम मिळतो, पण जेव्हा स्वतःचा प्रश्न येतो ते एकटच झुंजतात. कोणी त्यांना समजून घ्यावं अशी इच्छा होते, पण ते कोणाकडून मदत मागूच शकत नाहीत. म्हणूनच ते आतून तुटत जातात. न दिसतं, न ऐकू येतं, पण खूप खोल. प्रेमात तुटलेले, चुकीच्या लोकांना जास्त प्रेम देण्याची शिक्षा. कन्या रास प्रेमात खूप गंभीर असते. त्यांना नातं म्हणजे जबाबदारी, निष्ठा, काळजी, स्थिरता. पण जग मात्र त्यांच्या शांत प्रेमाची किंमत समजून घेत नाही. अनेकदा कन्या रास तुटते कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. ते चुकीच्या वेळेस मन उघडतात. ते स्वतःपेक्षा दुसऱ्याचं सुख महत्वाचं मानतात. आणि शेवटी तुटतं मात्र त्यांचंच हृदय. स्वतःपेक्षा जास्त काम आणि कमी कौतुक. त्यांच्याकडे काम दिलं की ते होच म्हणतात. ते करण्याइतकं काम असतं, पण तरीही ते हसत हसत करतात. पण त्यांच्याच कामाचं श्रेय अनेकदा दुसरे घेतात. त्यांची मेहनत न दिसणे, त्यांचं समर्पण न ओळखलं जाणं, ही अशी वेदना आहे जी त्यांनी नेहमीच सहन केली आहे. मनावर घेतलेलं प्रत्येक शब्दाचं ओझं. लोक काहीही बोलले तरी कन्या रास ते मनावर घेतात. कधीही विरोध नाही किंवा भांडण नाही, पण त्यांच्या आतून मात्र ते शब्द खोल जखमा करतात. त्या जखमा वर्षानुवर्ष बऱ्या होत नाहीत. जास्त विचार, जास्त चिंता आणि झोपेचा शत्रू. कन्या राशीचं दुःख हे त्यांच्या मनाच्या वेगात आहे. त्यांचं डोकं शांत बसतच नाही. भविष्याची चिंता, भूतकाळाची काळजी, वर्तमानातील जबाबदाऱ्यांचं ओझं, हे सगळं त्यांना झोपेतही सतावतं. इतरांच्या मताने जखमी होणारी पण स्वतः मजबूत राहणारी. कन्या रास लोकांच्या मताने दुखावते, पण तुटलेली असली तरी चेहऱ्यावर दाखवत नाही. कारण त्यांना वाटतं माझं दुःख माझंच आहे, इतरांना ओझं देऊ नको. हेच त्यांचं सामर्थ्य आणि हेच त्यांचं दुःख. एकटेपणाचं सत्य, गर्दीतही एकटी. कन्या राशी सर्वांची काळजी घेते, पण तिच्या मनाची काळजी करणारा क्वचितच कुणी असतो.
त्या गर्दीत असल्या तरी त्यांच्या मनाला साथ देणारा कोणी नसतो. ही एकटेपणाची भावना त्यांची सर्वात मोठी वेदना आहे. कन्या रास दिसायला साधी, शांत, स्वभावाने स्थिर, पण तिच्या आतला संघर्ष तेवढाच खोल, गुंतागुंतीचा आणि वेदनादायक असतो. कोणी विचारत नाही, कोणी समजून घेत नाही, पण त्या मनाने किती सहन करतात याचं मोजमाप तरी कसं करणार? कन्या राशीचे त्रास मानसिक, भावनिक, नातेसंबंधातील. भावनिक ओझं. कन्या रास इतरांच्या समस्या उचलते, त्यांना मदत करते, त्यांचं जग सुधारते, पण आपलं मन कोणालाच दिसत नाही. नात्यांमध्ये जास्त देणं आणि कमी मिळणं. कन्या रास प्रेमात खूप देतात, त्या मायाळू असतात, प्रेमळ असतात, काळजी करणाऱ्या असतात, पण त्यांना परत मिळतं अर्ध प्रेम, कमी लक्ष, कधी कधी तर दुर्लक्ष. कामाचा ताण. कन्या रास कामात जबरदस्त असतात, पण त्यांना ॲप्रिशिएशन कमीच मिळतं. कुटुंबाच्या अपेक्षा. कन्या राशीकडे सगळे अपेक्षा ठेवतात, तू सांभाळशील, तू होशील मोठी आधारस्तंभ, तू आहेस ना, सगळं होईल, पण तिचं मन कोण विचारत नाही. नातं टिकविण्यासाठी उपाय. संवाद वाढवा. कन्या राशीने आपल्या भावना बोलून सांगायला सुरुवात केली पाहिजे. स्वमूल्य वाढवा. मी पुरेशी नाही हा विचार सोडा. नात्यात सीमा ठेवा. प्रेम म्हणजे स्वतःचा त्याग नाही. मत व्यक्त करा. मनात दाबून ठेवू नका. खऱ्या माणसांना ओळखा, ज्यांना तुमचं अस्तित्व महत्वाचं आहे, ते तुम्हाला समजून घेतील. ग्रहदोष आणि ज्योतिषीय उपाय. बुध दोष. कन्या राशीवर बुध ग्रह राज्य करतो. बुध कमकुवत असेल तर संभ्रम, मानसिक ताण, नात्यात गैरसमज, आर्थिक अडथळे. उपाय. हर्बल अगरबत्तीचा वापर करा. बुधवार दिवशी हिरवा रंग वापर. पाचूरत्न आपल्यासाठी शुभ, पण योग्य ज्योतिषी सल्ला घेऊनच. मंत्र ओम भुव बुधाय नमः 108 वेळा जपा. चंद्र दोष. कुंडलीत चंद्रदोषामुळे भावनिक अस्थिरता आणि सारखं मन भरून येणे. उपाय. सोमवार व्रत करा. दूध दान करा. चंद्र मंत्र ओम सो सोमय नमः 108 वेळा जपा. शनीचा परिणाम. कष्ट, संघर्ष, विलंब. उपाय. काळे तीळ दान करा. शनिवारी मंदिरात दीप लावा. हनुमान पूजा करा. कन्या राशीचा सुवर्णकाळ. सर्व संघर्ष, सर्व दुःख, सर्व वेदना याचा शेवट आता होणार आहे. कन्या राशीचा सुवर्णकाळ अशा गोष्टी घेऊन येईल. करिअरमध्ये मोठी झेप. नवीन पद, प्रमोशन, मान सन्मान मिळेल. आर्थिक वाढ होईल. पैसे स्थिर व्हायला सुरुवात होईल. बचत करण्यात कल वाढेल. नवीन उत्पन्नाचे स्रोत उदयास येईल. प्रेमात स्थिरता येईल. तुमच्या जीवनात असा व्यक्ती येईल जो तुम्हाला समजेल, जपेल, प्रेम करेल. कुटुंबात सुख समाधान. घरातील वाद कमी होईल. घरात शांतता नांदेल, फक्त तुम्ही प्रयत्न करा. मानसिक शांती मिळेल. जसा जसा आपल्या कुंडलीत बुध मजबूत होईल, तास आपलं मन शांत होत जाईल. इच्छा पूर्ण होईल. ज्या गोष्टी वर्षानुवर्षे अडल्या होत्या त्या अचानक पूर्ण होतात. आध्यात्मिक प्रगती होईल. मन स्थिर, आत्मविश्वास वाढेल, नकारात्मकता निघून जाईल. कन्या राशीचं मन खूप मोठं असतं. त्यांचं प्रेम स्वच्छ असतं. त्यांचा संघर्ष खोल असतो. त्यांचं दुःख शांत असतं. पण त्यांचा सुवर्णकाळ प्रखर असतो, दीपवणारा असतो, जीवन बदलणारा असतो. कमेंटमध्ये आपले विचार मांडायला आणि ओम सोम सोमाय नमः लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.